आशियातील सर्वात श्रीमंत आणि मोठी महापालिका असलेल्या बृहन्मुंबई महापालिका म्हणजेच बीएमसीचा गच्चाळ आणि लज्जास्पद कारभार समोर आलाय। एका सीसीटीव्ही फुटेजने बीएमसीचा हा भोंगळ कारभार उघडकीस आलाय। बीएमसीने नक्की काय पराक्रम केलाय सांगते, पण त्याआधी थोडक्यातला नक्की फॉलो करा, कारण अशा प्रकारचे अपडेट्स आम्ही तुम्हाला नेहमीच देत असतो। मुंबईतील मालाड परिसरातील 5 जुनी झाडं तोडण्यासाठी बीएमसीने नोटीस लावली होती। या नोटिशीवर तारीख काय होती माहितीये? 11 मार्च 2026। पण रहिवाशांनी जेव्हा सीसीटीव्ही फुटेज तपासलं तेव्हा सत्य समोर आलं की ही नोटीस प्रत्यक्षात 23 एप्रिलला लावली गेली, म्हणजेच तब्बल 43 दिवस उशिरा। बीएमसीने हे सगळं बॅकडेटेड का केलं? कारण नियमानुसार झाड तोडण्यापूर्वी नागरिकांना आक्षेप घेण्यासाठी 30 दिवसांचा वेळ देणं गरजेचं असतं। इथे 11 मार्चची तारीख टाकून पालिकेने कागदोपत्री लोकांची मुदत आधीच संपलेली दाखवली आणि त्यांना अपील करायची संधीच दिली नाही। ही झाडं 50 वर्षांहून जुनी असून त्यांना हेरिटेज दर्जा मिळणं अपेक्षित होतं। तरीही कोणतीही तक्रार नसताना विकासाच्या हितासाठी पालिकेने हा बनाव केल्याचा आरोप रहिवासी करत आहेत। विशेष म्हणजे हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असतानाही पालिकेने ही घाई दाखवली। सीसीटीव्ही कॅमेऱ्याने पालिकेचा हा खोटा कारभार पुराव्यासह पकडलाय। पालिकेच्या या दादागिरीबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा। ही महत्त्वाची रील इतरांना सुद्धा शेअर करा आणि अशाच घडामोडींसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बातमी म्हणजे थोडक्यात।